साधू संतांचं बोलणं घेतलं. नरदेहा देवाची सेवा करा. बाकीच हे जे चाललेलं असं जन्मन मरण जाणं येणं हे गणित करू नये. ते जाताना येत याचा उत्सव नाही काय नाही. आपल्याला एकच काम एक गावे मनुष्य देहात आल्यावर एक देवाचं नाव माणसाने घ्यायचं. सगळ्याच्या शिरात जीव असते. भितराच्या नाही तर डुकराच्या द्या. सगळे जीव वेगळे आणि मनुष्य देह बोलता येतात. इथं ही देवाची कृपा असते. प्रत्येक मनुष्या जीवावर देवाची कृपा असते. असं त्या माणसानं ओळखलं तर त्याला माणूस म्हणावं. नाही तर पैसे कमी असला तर लाड म्हणावं. काय पैसे कमी असला तर काय म्हणावं. कशाच्या नादी लागली पैसे. देवाच्या नादी काढून लागा जगतो म्हणून. देवाच्या काढून नादी लागा. अरे जगायला म्हणून काम मग देवानं आता काय काय करीत असत ते तुला माहिती. ते आगाऊ नाही. आपला तो एक आता आपण काय काय केलेले आपल्याला माहिती. जेव्हापासून आपण जन्मलो तेव्हापासून आपण काय काय केलं हे आपल्याला माहिती. पण आपण आपल्याला कळत म्हणून समजायला पाहिजे की आपण देवाचं नाव घ्यावं. का जिथं ठेवलं म्हणून आपण जगायला म्हणून का जगायला हे मा बापानं सांगत जाव. नाही तर कुत्र्यावानी तिची विकले होते त्याला. तेव्हा ते कुत्रे कसे सांगते कुत्री कसे सांगते लेकरायला. आणि हे काय सांगते कोणाला. मग संत आपल्याला म्हणते नाही तर हे काय म्हणते मी वर्णन करीत तुम्हाला माहिती आहे साधयाला. म्हणून साधू संत सांगते की तुम्ही देव आपला नसत बसतात. मग
काय करा मनुष्य देत नाही तर दुकानदाऱ्या करतात काही बी करतात. तर असा धंदा करावा. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे गोपाळे गोविंदाचे गोपाळे गोविंदाचे गोपाळे हाती धंदा गोविंदाची गोपाळे गोविंदाची मग देवाचं नाव घ्यावा. हे कोणी सांगा? माणसाच्या माय बापाने. नाही तर ते बी माय बाप नाही तर हे बी देव. कुत्रे मांजर नाही. ते वरून माणसं दिसत आणि ते वरून माणसं दिसत. कोण ते म्हणून नरड्यात आलेल्या जीवाला बोलता येत असत. इतर जीवाला बोलता येत नाही. बाकीचं सगळं येत. त्याला शिकवायची काय गरज आहे का? सगळ्याला माहिती आहे सगळं. पण फक्त बोलता येतं मनुष्य देहात आणि ओळखता येत. देव ओळखता येतो. देव ओळखायची वाट सांगता. मग मा बापांनी काय करा? लेकराला देव ओळखायची वाट सांगावी आणि देव ओळखाव असं साधू संत सांगते. म्हणून आपला तो एक देव करो त्याने विना तुम्हाला काही सुख नाही. म्हणजे मनुष्य देहातल्या जीवाला सुखच होणार नाही. काही करू ते दाढी घोटो ती बाल इचरो ते वेगळं काय स्टाईल नाही काही करू. हा सगळा पाठ. म्हणून देवाचं नाव घ्यायला. नवरा मरो के राहो काय पोटे मरो के राहो बायको मरो के राहो त्याच काही नाही. आणि ते देवाचं नाव घेऊन न सोडून हे काम करेल कसा होता? नाही. भाकरी खात्या सोड्या मुखात बसले. म्हणून मनुष्य देहात देवाचं भजन करावं. ज्ञानेश्वर महाराज सांगते ज्ञानदेवा मौन जपमाळा देवा मौन जपमाळा ज्ञानदेव मौन जपमाळा ज्ञानदेवा मौन जपमाळा रोषे हरी जपेत रोषे हरी जपेत रोषे हरी जपेत हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे तुम्ही जिथे कामून देव तेव्हा का तुमच्यामुळं नाही. का तुमच्या बापामुळं नाही. का तुमच्या बाईमुळं नाही. का तुमच्या बायकोमुळं का तुमच्या हे इतकं मोठं जे आहे गोमाश्या तर याच्यामुळं तुम्ही जिथे काम तेव्हा का म्हणजे पटका बांधल्यामुळं शेत घातल्यामुळं का इस्त्री केल्यामुळं का भांग पाडल्यामुळं हे सगळं पाप आहे. म्हणून काय करावं? देवाचं नाव घ्यावं जीवाने. आणि त्याला कळत असत जितकं खरं आहे की अंगावरचे कपडे कापसाचे आणि हे माईच्या विठाळाचे आहे. शरीर विठा
आपल्याला साधू संतांना सांगितलं की शरीर चांगलं उत्तम आहे का देवाचं नाव घेता येते. शरीर उत्तम चांगले सुखाचे गोसुले चांगलं सुख होत याच्याला देवाचा देव करतो. शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. कोण कळत असतो तुम्ही जेव्हा तुम्ही विठ्ठलाची कशाची मग शरीर तुमच्या तुम्ही देवे तुम्ही जीव म्हणल्यावर या मड्याला निर्माण या हाकऱ्याला जीव म्हणल्यावर हाकड नाही काय हाकत असत हो. शरीर हवत आणि महाराज आपल्याला काय सांगाय की शरीर उत्तम चांगले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म म्हणजे देवाचा देव. आणि तुम्ही आहात देव तुम्हाला माहितीये का मुर्दावी माहित नाही काय माहितीये पण आगाव माहितीये त्याच्यात वेळ काय लागली पुन्हा फोटो बी काढायला रस्त्याला बी लावायला तिथं दात सोडली कुठं लावायला कुठं रोडवर. अरे घरी तर आहे पण रस्त्याला सगळे फोटो काढायले अनुगात मुर्दा आणायला मुर्द्याच्या पुढे ते धंद्यात आले मतदान करण्यामुळे पैसे नाही द्यायचे. तुम्ही झोप यायची का मग थोबाड काढून वसंत आणायला गेले का तुम्ही जा माग जा. म्हणून मनुष्य देहात आलं की आपण देहाला उभं केलं यानं बसलं यानं बसलं नाही तर मसनात नेलं असतं इथं ठेवला असतं जर हवा नसती हवा तुमच्या हातात नाही काय कोणा तुमच्या माईच्या बी हातात कोणाच्या हातात आहे देव म्हणजे का हवा तुमच्या हातात नाही कळत बी काही मुर्द्याला आणि तुम्हाला कळतो तो देवाचा देव परब्रह्म आणि ते इथा म्हणता काळा मस्त केसही चढले
पुन्हा काय पिढ्या ओढतो या काय जिकडे हळदीचा बोंबल काय जिकडे नवीन शिकवायला त्या जिकडे साधू संतानं सांगितलं की तुम्ही चांगले तुम्ही अक्कल द्या तुम्ही जे वाचले कारण तुम्हाला अक्कल होत तुम्हाला कळत का नाही तुम्ही आणि तुम्हाला कळत तुम्ही कोणाचे देवाचे देव माझा मी देव माझा मी तेरा यहाँ कोई नहीं क्या तेरा ये गलियां और बाजार काय खाते बरंच आहे तर तुमचं कोणीच नाही तुम्हाला काय वाटत इकडून चौबार तिकडून चौबार ते धंदे करता तर तुमचं इथं कोणीच नाही आणि हेही खरे नाही आणि देव खरा आहे तो न दिसणार आहे आणि न दिसणार बी खरं नाही वारा दिसतो का नाही का आहे हा वारा आहे का नाही आहे आहे कोणाला? तुमच्या नाकातून कुठून निघत होते काय मी सांगत नाही तुम्ही लक्षात घ्या वारा आहे सगळे असे म्हणून हे सडत नाही समजेल का हे काढून सडत नाही कातड वारा चालू आहे ना वारा आहे अद्या कळत सगळं कळत हे बी कळत पिंडी देव स्थिती ब्रह्मांडी असं महाराज आपल्याला खरं शिकवते पिंड ती देह तिची खरी नाही कोण्या वेळेस काय होईल काही सांगता येईल राहील काही तर राहिलं हे ठेवलं का राहिलं ठेवलं ठेवलं राहिलं अरे राहिलं या पाहिजे शिकलेलो अंद शिकलेल्या माणसानं थोबाड कशाला घालावं तर शिकलेलं माणूस म्हणून साधू संत समजेत पिंड राहिला का म्हणून टिकलं हे देवानं टिकलं कोणी टिकलं देवानं कधी आतापर्यंत आणि कोणी जगलं देवानं असं देवाचे उपकार माने खऱ्यानं खोट्यानं तर काहीच नाही. आपण कशाच्या बी नाडीला म्हणून देवा श्वासामुळे श्वास नसतात सर्वच असत म्हणून गावाच्या बाहेर नेऊन टाक प्रत्येकाचा प्रसंग आता वेगळाच असतो
काय एकच असत मसन वाटेल की वेगळ्या वेगळ्या मग तुम्ही कोणा इतके पावत आणि तुम्ही कोणाचे देवाचे देवाचे कोणाचे देवाचे कोण कोण सगळे हे मनुष्य देहातल्या आखडीने कळत दुसरी कळतच नसत दुसऱ्याला बी देह असतात ना कुत्र्याचे मांजराचे बैलाचे झाडाचे असतात ना ते पण मनुष्य देहातल्या जीवाला मी देवाचा आहे करीत असतो त्याला माणूस म्हणाव आणि मग पदान देण्याला काय म्हणाव ते आपले आपले गट करायला आणि एकमेकाच्या विरुद्ध बांधवायला हे धंदा करायला आणि पैसे कमवायला मसनात झाले कामून झालं कुठे कुठे जाते कोणा त्याच्या करता ज्याची हा देह देवाना दे देवे देवा मग देवानं का कोणी द्याला देव देवान द्याला का माय बाबा द्याला तुमचं नाव काय तुकाराम राऊत तुकाराम राऊत राऊताचे तुमचं बी आडनाव राऊत तुम्ही राऊताची आवडणार नाही मग कोणाचे देवाचे कोण कोण सगळे. सगळे झाडा जंगल कुत्रे डुकर ते कोणाचे देवाचे का मग कळतो आणि हे बी देवाचे याला कळत नाही ते कोणाचे देवाचेच स्वप्नात झोपेमुळं पडलेलं असतं काही स्वप्नात काही बी दिसू द्या का हो काही बी ते- झोपेमुळेच असते तसं इथं कशामुळं असतं न देव न ओळखणं म्हणजे झोप उठा जागे वारे जागे व्हा उठा झोपू नका जागे व्हा म्हणजे जागे व्हा म्हणजे देवाला आठवा तर जागे कोणाला आठवा कारण जीवाला आठवितात तर ते बी झोपलेले ते देहाला मी म्हणाले मी काळा आहे मी गोरा आहे
तर हे बी बघायला म्हणून तुम्ही जागे व्हा. कधी जागे व्हा? स्मरण करा पंढरीनाथ, आठवण कोणा आरती करा देवा. आणि देवा आहे पण तुम्हाला कळत नाही ह्या डोळ्यात. मग तुम्हाला जरा आकलीचा डोळा उघडा. आकलीचा डोळा येऊ. तुम्हाला 5ची नोट 10ची नोट याच्यात फरक कळतो. म्हणजे अक्कल आहे. तुम्हाला लाल पटकान झिपऱ्या कळतात कळतात. म्हणजे तुम्हाला ओळखून येत हे झाड आहेत आणि हे पान आहे, हे कोड आहेत आणि या फांद्या आहेत आणि हे पान आहेत वगैरे कळत. तुम्हाला कळतं, कुत्र्याला कळतं का? इथं मी येतो, बोलतो मी येतो. साधू सांगते ठीक आहे ते, हे मशीन खूप चांगलं आहे. काय हे मशीन आहे का तुम्ही? अरे वा, याच नाव तर भगवान आहे. याच नाव ते काय 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 ठेवलेलं आहे लोकांना. का होत झाल्यावर उपजली या पिंडाशी, नाव नाही तयापाशी, ठेवली न नामेशी ओदे तुटे. ओदे तुटे. हाय का नाही? मग नाव ठेवलेलं आहे का होत? ठेवलेले. मग अगोदर काय होते? विठ्ठलाचं आळ असं. नागल्यावर दसकन निघालं. तर हे तुम्हाला वाटतं मी एक आणू. मग तुम्हाला तर हे कळालं आणि तुम्हाला तर कळालं तुम्ही तर देवाचे. या 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 देवायला आले होय. मोठ्या माणसाला बोलावं लागतं देवायला. त्याच्या आधी तोंडाला पाणी सुटलेलं असतं. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की जागा व्हा, नाही तर कशाच्या म्हणजे नादी लागतात. काही सांगता येत न भयकतात तुम्ही, ललित भयकले. म्हणून महाराज सांगतात देवाला आठवा, कारण त्याच्यामुळं जगायला लागले का मिशीन चालवल्यामुळं, का पैसे सावरायल्यामुळं, का बायको केल्यामुळं, का तितकेच फुकायला. म्हणून या करता बरं का. म्हणून जागे व्हा. कधी जागे व्हा म्हणजे शेती केल्यावर का? भीक मागेल्यावर जमन का? नाही. भीक नाही वाढायचे का लोक? का तुला घेऊ वाटत नाही भिकेच? वाटते मोठ्या माणसाला सुद्धा कोणाला भीक वाटते का? भीक वाढल्यावर खूप वेळ असतो देवाचं नाव घ्यायला. पुन्हा मान होतो. म्हणून ते आपलं नाव गाव कुणीकडे जाईल काय काय आलं राहूत का? आमचे बाप आणि आमचे आजे असे होते का? कुठं भजन करीत असतात का येड्यामध्ये? माग्याचं काम येतात. म्हणून साधू संत सांगते की हे वाऱ्यावर राहते. आणि तुम्हाला ते वार दिसणार न दिसणार कळत. दिसणार बी कळत, बारा बी कळत, शब्द बी कळत, वाच बी कळत.
नाम मनोनाचे प्रकार करते दिसणारे बी न दिसणारे न दिसणाराला करते तो देवाचा अंश आहे. मम अंशो जीवरूपे जीवभूत सनातना पनश्चाष्टान भगवद्गीतेचा की तुम्ही देवाचे अंश आहात आणि नरदेहात ओळखू येत असत. म्हणून नरदेहात साधू संतांना ओळखलं आणि आपल्याला वाट सांगितली की तुम्ही देवाच्या नादी लागा भीक मागून जमन का याला मशीनला तेल लागत वंगण लागतं का नाही गाडीला वंगण नसलं तर जमत का मग गाडीला तरी काय लागत वगन लागत तस नरदेहातल्या जीवाला हौशीला पैसा लागतो पोट भरायला भीक मागून जमत नाही. पाहुणे आधारे वरपाडोनी पारा पाहुण्या झाडे वर पाडून पाहुण्या झाडे वर खाऊनी विठ्ठला लोभावे अरे भाकरी नाही मिळत डाळ पाव मला खाव देवाचं नाव घ्या काय ते झाडाचा भाकरी नाही मिळालं तर झाडाचा पाला खा कंद खा फळलेले फळ खा आणि शेणासारखा वास नसलेला हा गदा आणि आता खूप घाण येते असा वास येतो असे हागता. आता काय पाखरासारखं शेळ्यासारखं मेंढ्यासारखं हागता का घाण 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 हागता आणि त्याच्यानं सोडून बोलाय. म्हणून महाराज म्हणते न दिसणारा जसा तू आहे न दिसणारा वारा बी आहे न दिसणारा देव बी आहे. म्हणून अदृश्य दर्शने संताची म्हणून तुम्ही काय करा की हे सगळं खूपच चिखोल केला कसा केला ते त्या लोकांना माहिती धिंगाणा केला आणि काय काय उत्सव करते फटाकड्या बाजू की लोकांच्या कारणाला आणि बोली ते जेवायला खूप चांगला स्वयंपाक करते आणि खाऊ घालते आलं ते जोरानं पाखर नाही तसं करीत यायचं लय तर तात्पर्य असं. म्हणून तुम्ही काय करा देवाचं नाव एक गावे आम्ही विठोबाचे नाव एक गावे आम्ही विठोबाचे नाव एक गाव आम्ही विठोबाचे चौऱ्यांची मध्ये फक्त मनुष्य देहात देवाचं नाव घेता येत आणि येत नाही. त्याला तर घेताच येत नाही आणि ज्याला घेता येतं हे बी घेत नाही. काय काय घेते मग त्या
त्यानं सांगितलेलं तुम्ही वागा आणि त्याने देवाचं नाव घेताना काय झालं तर त्याला शिकलेलं भगवान गेलो बोंबलं आणि शिकलेला देव काय झालं शिकलेला देव तुम्ही द्यावा कारण शिकलेलं हे सगळं गेलं कल्पनेपासून कल्पने बुद्धाला भावा बुद्धाला भाऊ बहिणी बायको पहिल्या बायकोचे दुसऱ्या बायकोचे हे सगळं हे काय काम आहे ते त्याच्यात कामात ते घ्यायच्या कामात मला चार पोरं बनले अरे त्याच काम होईल कुठं व्हायला लागलं बनून सगळ्याला देवाचा काढला माणसाला ओळखून तर माणसं नाही मनुष्य पण तरी त्याला बोलताच येत नाही आणि देवाचं नाव कसे घेत घ्यायला घेता येतं आणि घेत नाही म्हणून लय आलो वर्ग केले मनुष्य पण तरी साधी नारायण मनुष्य कवा म्हणाव देवाचं नाव घेतलं ज्यानं नारायणाची भेट घेतली त्याला माणूस म्हणाव नाहीतर पशु नाही ना उच्च नाही पाण्याच्या शेपूट नाही आहे का तुम्हाला चार पाय कुठे कुत्री आला चार पाय चार पाय शेपूट बी दाढी नाही काय बोलले मनुष्य नाही पादचारी का पुच्छ नाही पादचारी पुच्छ उच्च नाही नाही पादचारी मनुष्य परी हे सगळे काय त्याच्या उग मला खवळून नका खावा काय म्हणतो मी कारण कोणती वेळ कोणता प्रसंगी कोण मेलं त्या कोणाची काय ती बायको नेली कोणाची सखारामजी ते मला येता का खेळताना मला यायचं काय तुझे उघायला लागलो मी हे बोलत वापस वाटतात त्याला माझं बोलणं आवडत तर तात्पर्य म्हणून साधू संत सांगते तुम्ही ढेरे आणि तुम्ही नरक नाही तुम्ही उगीच नाराला मी म्हणायचं शिकले आणि काही बी करायचं
त्याचे लग्न करायचे याचे करायचे ते एकदम कुठे गेले कसं होईल कसं होईल आखर काय होईल बरं जाऊ दे. म्हणून तुम्ही न दिसणारे आहात जसं नाकातला वारा न दिसणारा आहे वासने न दिसणार कानानं ऐकू येणार न आणि जिभेनं चढणार न दिसणार हे दिसणार आहे हे मरायचं ना पहिल्यासारखं ऐका कोणाचं आहे पहिल्यानं कसं होतं ना आता कसं झालं पुढं कसं होईल पहिल्यानं कसं होतं आता कसं झालं पुढं कसं होईल ऐकाय तुमचं तर तेच पहा तुमची तर द्वाना अगोदर मी मग दुसऱ्याच पाहत आहे काय तर मग हे पहिल्यांदा जसं होत तस तारुण्यात लग्न लावायच्या वेळेस नाही लग्न लावायच्या वेळेस जसं होत तसं आता नाही काय आणि आता आहे तसं उद्या लावणार नाही आहे काय मग तुमच्या बापाचं शरीर कुठे राहिलेलं नाही. कुठे गेलं ते तुम्ही घातलं का ते गेलं कापून टाकलं कवा घातलं स्वाद्यावर घातलं आणि तसं ठेवलं असतं तर काय झालं असतं सडला असतो म्हणून काय केलं कुठं फुकलं मसन का म्हणून घरात नाही फुकलं जिथं कोणी जागत नाही तिथं फुकते जागा नाही त्याला अशी गंमत करणारे गमतीदार ऍक्टिंग करता बर का तुम्ही तर तुम्ही हे सगळे धंदे आता तरी सोडून द्या आता तरी हाती आता तरी पुढे आता तरी पुढे हातू वर, आता तरी पुढे हातू वर, आता तरी पुढे हातू वर, आता तरी पुढे हातू वर. नका करुणाच्या आयुष्यात, नका करुणाच्या आयुष्यात, नका करुणाच्या आयुष्यात. नकाच्या पाया माझे दंडवत, नकाच्या पाया माझे दंडवत, नकाच्या पाया माझे दंडवत, नकाच्या पाया माझे दंडवत. आपुराले जिंकत उतरला, आपुराले जिंकत उतरला, आपुराले जिंकत उतरला. मग तुम्ही तुमचं मन निर्मळ करा ते याच्या बरोबर गडून झाले नाही आणि यायचं ऐकून काय 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 शिकू नका बरं का यायचं ऐकून काय 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 बरं शिकलं आगाव शिकले यायचे काय कधी मशीन कशी चालवा बरा कसा खावा कसा खावा बरं शिकले काही काय आणि पण मध्ये जाऊ सकाळी काकडा बनी जाऊ आणि संध्याकाळी आपलं ते त्याच्याशिवाय काहीच करू नका पण कोणता आवडतो वाटतं आपला आपला
मग तुम्ही काय करा आता आपुला तू दुसऱ्या देहात होत नसत तर या देहात केलं केले होते मला आधी पाटण्यात ठेवला तर केले होते याची जन्मे होते दुसऱ्या जन्मात लक्ष ठेवण्याची आणि या जन्मात होते ते त्यांच्या घरी केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका मने करणे व मे जाणून या तर नाही तर असाच बुडशी मग तू वर्म सांग की देह वेगळाय साधारण वेगळाय कातारण वेगळय जागृती वेगळी स्वप्न वेगळं सुषुप्ती वेगळी आणि त्याच्या परकी समाधी वेगळी पण याच्या पलीकडे ना आधी देवाचं नाव घ्यायचं ज्याच्या पलीकडे जाय म्हणजे कसं जाऊ देवाचं नाव घेत घेत ध्यानात ठेवी ठेवी जा ज्ञानदेवा मौन जपाळ मनात देवाचं नाव धर आणि सगळं सोडून दे हक हक मनातलं सगळं काढून टाक शरीरातला भूक काढून टाक म्हणजे बिमार होणार नाही तर म्हणजे किती बाऱ्या खातो किती बाऱ्या खातो 3 बाऱ्या आणि आरोग्य किती बाऱ्या एक वारी येत नाही गोळी घ्यावं लागते काही असे न घे की त्याला दिवसभर रातभर बी हापूच येत नाही दवा गोळी घेते तवा येतो नाही तर ऑपरेशन करावं लागत राहणार का बर म्हणून तुम्ही काय करा देवाचं नाव घेता म्हणजे सगळंच होईल केले होते आधी जन्मे अवघे विठोबाच्या केले होते यादी जन्मे अवघे विठोबाच्या नामे देवाच्या नामे अल्लाह बोले तो भी जपता केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे जाणून यावर मे टेक्निक पण देवाचं नाव घ्यायचं टेक्निक काय पांडुरंग
जन्मे कोण्या जन्मे गधड्याला बैलाला येतात का घोड्याला ताऱ्या आता बाकीचं काय काय करता येतात पण देवाचं नाव दुसऱ्या देहात घेता येत नसतं आणि दुसऱ्या देहात हे आगाऊ बोलता येत नसतं म्हणून या देहात देवाचं नाव घेता येत आणि देवाचं नाव कुठं घेता येत मनात तोंडाने बी घेत पण मनात घेतल्यावर मन निर्मळ होतं काय मनात घेतल्यावर मन निर्मळ होत. वर नाव घेतलं तर वरची वरच जाते काही होत नाही लोकांना दिसतं की हे देवाचं नाव घेत मनातले मनातच नाव घ्यायचं टाळ वाजून हे ते लोकाला वाटत एकमेकाला वाटत हे टाळकरी का टाळकरी टाळकरी म्हणजे काय टाळणारे टाळणारे ऐकायचं भजन येणारे टाळणारे चाले म्हणणारे चालवा बनवून या कसा मला सांगतात मनात नाव घ्या मनात झाला कंठे धरला कृष्ण कंठे धरला सूर्याचा नाही सूर्य तुम्हाला कळतो त्याला थोडंच कळत आहे सूर्याला कळत नाही तुम्हाला सूर्याचा उजेड कळतो सूर्य बी कळतो रात्र बी कळते रात्री असतं का आणि तुम्ही तेव्हा आहे रात्र आहे असं सांगायला तुम्ही तुम्ही घे तर तुम्ही काय हे वक्त घरून बसली का मुर्दा त्याला सांभाळायले चोंभाळायले काय 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 राहिली कोण आठव ते तुम्हाला माहिती काय काय करीत असतात तर ते मला सांगायची काय करायचे तुम्हाला जायचंच येत चिकट तुम्ही कशाला शिकता तुम्ही नाचय चांगलं शिका चांगलं शिका म्हणजे देवाचं नाव काय चांगला कोण आहे देव देव का म्हणून सगळं भिताडो त्याच्यामुळे हे रोप गौतम बगीच्या जेवारी उगवली सगळे झाड लक्ष ठेवून घ्या कोणामुळे देवामुळं देवामुळे आणि त्यात तुम्ही बी त्याच्यामुळं तो काही तुमच्यावर विश्वास नाही तुम्ही एकमेकावर उष्टे असता आणि देवावर वृष्टी असतात ते काही सांगता येत पण तो नाही तुम्ही कोणावर साठी देवावर मग असे आहात तुम्ही म्हणून तुम्ही रुसू नका का हे निदान
ये मन गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व याची माझी सर्व तुला माहिती जोडी किती पैसे तुमच्याकडे हा किती नाही बरं, नका सांगू बापा उगाच चोटे येते सगळं पाहिजे आता इथं बसलेले आहेत ना, त्या सगळ्या उभे त्याच्या जवळ असते ते फुकट भाकरी खायला आले खरंय तुमचे एवढं आहे का महाराज? पाहतो मी. ते मला वाटलं आहे काय घरी माझ्या कुठे पैसे जाऊ द्या सगळ्या जाऊ देऊ दे काय सगळ्याजवळ पैसे राहणारे नाही देवाळे दिसत नाही कारण जे दिसत ते नाचत तुम्हाला डोळ्यानं मग दिसत नाही का कळत नाही दिसत नाही डोळ्यानं कळत नाही का कळत नाही कळत तुम्हाला तुमच्या पोटातलं काय वाटत कळत नाही का कळत कुठे कुठून गेलं सगळं कळत मी नाही सांगत अशा आगाऊ गोष्टी तर मग आहे का नाही आहे त्याच्यापेक्षा ते डोळ्यांना दिसत नाही आता तुम्हाला तुमच्या डोळ्यानं तुम्हाला मन दिसत नाही आणि तुम्हाला दिसत ते तुम्ही हे तुम्ही नाही ते मळ आणि हे अंगावर चिरबुट का असं करू द्या काम नसल्यावर इकडचं काम नसल्यावर इकडचं काम नसल्यावर हे काम हे तर काम नुसतं मग इकडचं काम सरत असतं का नाही शरीर सरत असताना बरं काम सरलं तरी वासना सरते पुन्हा 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 त्या करता देवाचं नाव घ्यावा देवाला म्हणाव देवा नको घेऊन माया मनात आगाऊ गोष्टी ते बी काम तू कर मला ताकद नाही काय तू का म्हणे आम्ही तुझी वेळी वापरी फक्त नाव घेऊ बाबा आम्हाला काही जास्त कळत नाही आम्हाला काही येणं नाही काय नाही नाव घेऊ त्याला दया येईल कोणाची कोणाची की नाव घेतलं की त्याला दया येईल ते म्हणजे काढून राहतो माझ्या राहिलं काय चोऱ्या करता करता का नाव घेईना कधी कधी एक वामन गेलो तुकारामाला धावूला त्याला म्हणलं अरे आता आता देवाचं नाव घेऊ नका तुकाराम ते म्हणजे बाबा माझा काय व्यक्ती वावरत नाही तुम्ही धनानं पाहिजे त्या बामणानं त्याची जीभ धरली की तू कोणा माझा त्या सगळ्या तू देवाचं नाव निघालं ते
म्हणलं मी काय करू मला बी वाटलं देवाचं नाव घेऊ नये लय कंटाळा आला तरी पण तुम्ही काळे केसे करण्याचा प्रयत्न चालूच आहे मला आणि ते काळे तर तात्पर्य असं की मनुष्य देहात देवाचं नाव घ्या देवाचं नाव घेतलं मन निर्मळ होत मन निर्मळ होत की ते म्हणत नसते म्हणे राम राम मग आगाऊपणा सोडून चांगल्या वाटाला कसं फायदा बरोबर म्हणजे आगाऊ वाटाला सोडून चांगल्या वाटाला कसं लागले तर प्रवृत्ती सोडून निवृत्तीशी आले कर 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 सोडून दे आणि गपचूप बसलं आणि त्याला देवाकडे घातलं देव मी दिसत नाही पण ते दिसत नाही हे दिसत राहत नाही कसं करावं आता हे सावडा का कसं करावं हे दिसत पण राहत राहत आणि देव दिसत नाही पण जात नाही काय हे दिसत पण राहत नाही हे दिसत राहत नाही आणि वाहत वाहत आणि आणि देव देव दिसत नाही पण दिसत नाही दिसत नाही तो बी दिसत पण तो राहत पण इकडं दिसलं पाहणं सोडून केलं तो दिसायचा नाही का तो दिसला की तुम्ही केव्हा होता राम म्हणतो असं त्याचं लक्षात तृणाग्ने मेरे समन देवाचं नाव घेतलं की तुम्ही देवच होऊन जाता राम म्हणता रामच देव पाहावया गेलो